सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 3, या कोकणात हे सुंदर पावस गाव, याचा भाग 4. सायंकाळी 6 वाजले. ठरल्याप्रमाणे स्वामींनी मला पुन्हा खोलीत बोलावलं. मी खोलीत गेलो. स्वामींनी त्यांची संजीवनी गाथा बाहेर काढली होती. ती गाथा माझ्या हाती देत ते मला म्हणाले, देवाचं स्मरण करून ही उघडा आणि डावीकडील 2 अभंग वाचा. शिवस्मरण करून ती गाथा मी उघडली आणि हा अभंग वाचण्यास सुरुवात केली. जनासी घरदार कुटुंब संसार, आम्ही दिगंबर ठाईचेची. जनासी अधिकार वैभवाची हाव, आम्हा रूप नाव तेही नको. जन अपेक्षिती धन मान कीर्ती, आम्हा लागी क्षिती नाही त्याची. स्वामी म्हणे आम्ही झालो कानफाटे, चालो उफराटे जगा माझी. नाथ संप्रदायी आम्ही कानफाटे, जाऊ नका वाटे आमुजिया. मन पवनाची घालोनिया गाठ, करू वाताहात संसाराची. देहासवे पुसू लौकिकाचे नाव, नेदू उरो ठाव जीवासीही. स्वामी म्हणे तुम्हा बुडवू महाशून्यी, गगनासी आटणी होय जेथे. स्वामी स्वरूपानंदकृत संजीवनी गाथेतील हा अभंग मी वाचत होतो. ते वाचत असताना अधूनमधून मी स्वामींकडे बघे, तर स्वामी मजकडे बघत. स्वामींच्या नेत्रात ह्या अभंगाच्या माध्यमातून त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे असा स्पष्ट भाव दिसत होता. मला सुद्धा त्यावेळी त्यात काहीतरी गूढ आहे अशी एक सहज संवेदना होऊन गेली. ह्या अभंगात तसं पाहिलं तर पारमार्थिकदृष्ट्या बोध असा काही नाही. नाथपंथी संतांच्या फकिरी वृत्तीचं वर्णन ह्या अभंगात आलं आहे एवढंच. माझ्यासारख्या सांसारिक माणसाला पारमार्थिकदृष्ट्या बोध घेण्यासारखं असं ह्या अभंगात काही आहे असं त्यावेळी मला तरी वाटलं नाही. या अभंग वाचनात त्यावेळी तरी मला विशेष जाणवला तो एकच शब्द, तो म्हणजे कानफाटे. डॉक्टर मोहन सिंग यांच्या गोरखनाथ अँड मिडिव्हल हिंदू मिस्टिसिझम या ग्रंथात हा शब्द मी केव्हा तरी प्रथम वाचला होता. गोरक्षनाथांच्या कानफाट्या नाथ संप्रदायाचा कौल संप्रदायाशी जवळचा संबंध आहे असं काहीतरी त्या ग्रंथात वाचलेलं त्यावेळी सहजच माझ्या मनात येऊन गेलं. याहीपेक्षा त्यावेळी आठवलं ते सांगली जिल्ह्यात मला भेटलेले ते अकबर बाबा आणि त्यांचे ते, हा इकडे कशाला आला? आमच्या ह्या सांगली जिल्ह्यात बहे बोरगावजवळ कानफाटे आहेत, तिकडे जा, हे शब्द. माझ्या मनात त्यावेळी उठलेले हे विचारतरंग अगदी सहजगत्या असे ओळखण्याची यौगिक शक्ती स्वामी स्वरूपानंदात होती हे आता तरी मी अगदी खात्रीपूर्वक असं म्हणू शकतो. त्या दिवशीचं माझं ते अभंग वाचन पूर्ण झाल्यावर अगदी लगेचच पण हळुवारपणे ते मला म्हणाले होते, कळेल.
मी खोलीतून उठताना स्वामींनी माझ्या सायम अन्निकाबद्दल चौकशी केली. मी म्हटलं, पंचा कोल्हापुरी विसरलो आहे. माझं ते उत्तर ऐकून ते पलंगावरून उठले, खोलीतील मागील कपाटाजवळ गेले आणि हातात एक पंचा घेऊन बाहेर आले. तो पंचा माझ्या हाती देत ते मला म्हणाले, नियमात खंड करू नये. स्वामींनी दिलेला तो पंचा घेऊन मी खोलीच्या बाहेर आलो, स्नान केलं, नंतर ओटीवर बसून शिवकवच वाचलं, षडक्षरी जपली आणि 7:30च्या सुमारास पुन्हा स्वामींच्या खोलीत जाऊन बाकावर बसलो. खोलीत धूप लावला होता. स्वामींची सायं प्रार्थनेला बसण्याची तयारी झाली होती. वातावरण कसं प्रसन्न होतं. स्वामींनी हातात उदबत्ती घेतली, ती लावली आणि पलंगावर बसूनच डावीकडील रामकृष्णादी तस्बिरींना ओवाळली. समोर बाकावर बसून मी हे सर्व पाहत होतो. मुद्रांकित असे आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून आणि मान किंचितशी खाली ठेवून सहजगत्या पण ताठ असे ते ध्यानाला बसले. प्रारंभी मला दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी 4-5 वेळेला सोहम प्रक्रिया करून दाखवली. ती प्रक्रिया मात्र मोठी विलक्षण होती. बेंबीच्या मागे माकड हाडाजवळ कुठंतरी एखादा चुळका घ्यावा, त्याप्रमाणे प्राणवायूचा चुळका ते उचलून घेत होते आणि मग तो वर मस्तकापर्यंत नेऊन काही वेळातच पाठीच्या कण्यावरून किंचितसा धनुष्याकृती मार्गानं पुन्हा खाली सोडत होते. त्यावेळी त्यांनी प्राणायामी उचललेल्या आणि नंतर सोडलेल्या वायूचा धुडुम धुडुम असा आवाज निघत होता. ही प्रक्रिया पाहून मला नवल वाटलं. एक अशक्त दिसणारी व्यक्ती आणि इतका जोराचा प्राणायाम करते हे पाहूनच प्रथम काही वेळ मला आश्चर्य वाटलं. योगी पुरुष मेरुदंडावरील सुषुम्ना नाडीमार्गे प्राण ब्रह्मरंध्रापर्यंत नेतो, ह्याच मार्गे प्राणाची गती खालीवर करतो आणि पुढे आकाशमार्गी गुप्त पंथ अवलंबून ध्यानयोगात मनोलय साधतो, असं योगशास्त्रावरील ग्रंथातून मी वाचलेलं होतं. परंतु ही प्रक्रिया आपल्या समोर बसलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष समजावून दाखवून आणि ती करताना आपल्यात ती कशा प्रकारे चाललेली आहे हे त्या समोरील व्यक्तीला समजेल अशी करून दाखवणारा योगी मात्र मी पाहिला नव्हता. तो आज प्रथमच पाहत होतो, म्हणून मला आनंद झाला होता आणि ह्या आनंदातच मी खोलीत बाकावर बसून होतो. मला असं हे सर्व करून दाखवल्यावर स्वामींनी आपल्या सायं प्रार्थनेस सुरुवात केली. त्यांचं ध्यान सुरू झालं. ध्यानाला बसले असता ते मला महातेजस्वी असे दिसले. एखादी शांत तेवत असलेली ज्योत असावी, तिचा प्रकाश पडावा, अगदी तशा प्रकारचा प्रकाश ते ध्यानाला बसले असता त्या दिवशी त्यांच्या सन्निध पडलेला असा मला दिसला. मधूनच सुगंध यावा असा सुवास येत होता. खोलीत आधी लावलेल्या धुपाचा आणि उदबत्तीचा तो सुवास खासच नव्हता, काही निराळाच होता. स्वामींचं समाधी अवस्थेतील असं हे पहिलं अलौकिक दर्शन त्या दिवशी जवळजवळ 10-15 मिनिटं तरी मी घेत होतो. थोड्याच वेळात ओम ओम असं म्हणत स्वामी सायं प्रार्थनेतील त्या आपल्या सहज समाधीमधून खाली आले. थोडं स्वस्थ बसले आणि काही वेळातच देसायांच्या घरातील मंडळी
स्वामींच्या सायं दर्शनास आणि प्रसादास म्हणून खोलीत येऊ लागली. त्यांचं दर्शन संपलं आणि शेवट प्रसाद घेऊन मीही खोलीच्या बाहेर आलो. आज इथेच थांबूया. यानंतरचा या 3ऱ्या प्रकरणातला 5वा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.